कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण विठ्ठल मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाय समानस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू कृपदाने कथे विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबा सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया मधुनाना पाणी पाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं
पदाम्बोज तेजस्पृथि प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वान्तात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को गाना राम जी को गाना सीता जी को गाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कौने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग
वेळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे वारकरी संप्रदायाचे भूषण सम्राट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्म जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपण सर्वजण येथे किम निमित्ताने उपस्थित आहोत हे सर्वांच्याच ज्ञात आहे. आज इथे अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे किंवा पार पडत आहे. अहो अभिष्ट चिंतन सोहळा हा कीर्तन ठेवूनच साजरा केला पाहिजे. नाहीतर काय हो आजकालचे बर्थडे का वाढदिवस कसे साजरे करतात. हॉटेलमध्ये जाऊन जेवण अहो एवढंच नाही तर ब्लँकेट हॉल मध्ये जाऊन पार्ट्या करतात. अहो एवढंच नाही तर गाड्या रस्त्यावरती उभ्या करून त्या गाड्यांवरती केक कापतात. याला म्हणतात का हो अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करणं. याला म्हणत नाही. मग आता या मागे त्या भगवंताचा आशीर्वाद लागतो का तर नाही. मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल महाराज मग भगवंताचा आशीर्वाद कशा मागे लागतो काय करावं लागतं. अहो अभिष्ट चिंतनाच्या दिवशी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा नामचिंतन करा हरि कीर्तन करा हरि भजन करा. तेव्हाच त्या भगवंताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. वयोवृद्धांचा ज्ञानवृद्धांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला केतन आणि आपली सावी फार भाग्यवंत आहेत. फार असे कमी भाग्यवंत मुलं असतात महाराज ज्यांच्या अभिष्ट चिंतनाला कीर्तनाचे आयोजन केले जाते. त्यातलेच हे भाग्यवंत आहेत दोघं सुद्धा. प्रथमतः आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीनाथाच्या चरणापासून एकच विनंती करेन या दोघांना खूप मोठं आयुष्य दे सुख दे समाधान दे भरभराटी दे. यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य सुख समाधान समृद्धी आणि भरभराटीने जाऊ दे. यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर कधीच आणू नको एवढीच मी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल महाराज. आज या ठिकाणी सर्वांना समजेल असा सर्वांच्या परिचयात जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल महाराज म्हणतात असे कार्यक्रम ठेवण्यासाठी नामचिंतन नामस्मरण ठेवण्यासाठी हरिभजन ठेवण्यासाठी कुळ पवित्र लागते महाराज. आईची कूस पवित्र लागते. तेव्हाच असे कार्यक्रम होऊ शकतात. तेव्हाच हरीचं नामचिंतन होऊ शकतं. आईची कूस पवित्र असेल ना महाराज तेव्हा सात्विक वृत्तीची मुलं जन्माला येऊ शकतात. महाराज म्हणतात ते कुळ पवित्र पाहिजे तो देश पावन पाहिजे. पवित्र ते कुळ पावन देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिपाठ गाय नित्य नेम हरिपाठ गाय नित्य नेम हरिपाठ गाय नित्य नेम हरिपाठ गाय नित्य कुळी कन्या पुत्र
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात काय मागचे मुलं होते महाराज, आधीच्या कुळातले काय मुलं होते, काय सात्विक वृत्तीचे मुलं होते महाराज. पण आताचे तसे राहिलेत का हो? तर नाही, आताचे मुलं तसे नाहीत महाराज. आताच्या मम्म्याच तशा राहिल्या नाहीत तर मुलं कसे राहतील? राहतील का? प्रश्न तुम्हाला केलाय, राहतील का? नाही राहणार. बरोबर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय संस्कार होते महाराज माझ्या आधीच्या मुलांवरती, काय संस्कार होते. शास्त्रामध्ये माझ्या मदलसा मातेचं खूप छान असं वर्णन केलेलं आहे महाराज. काय म्हणतात? मदलसा माता त्यांच्या बाळाला पाळण्यात टाकून झोका देताना म्हणतात, बाळा ए बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा माता होत्या, अशा आधीच्या आया होत्या. आता मम्म्या आल्यात महाराज. कोण आल्यात? मम्म्या. मम्म्या काय संस्कार लावणार लेकरांना? सांगा ना, लावतील का? अहो, संस्कार लावण्यासाठी आई आणि बाबा गरजेचे आहे, मम्मी आणि पप्पा नाही. मम्मी आणि पप्पा संस्कार सुद्धा लावू शकत नाहीत महाराज. आजकालची सर्वात मोठी शोकांतिका ही, आई आणि बाबा संस्कार लावू शकतात, मम्मी आणि पप्पा लावू शकत नाही. संस्कार लावण्यासाठी आई बाबा आणि माईच हवी. याच्या व्यतिरिक्त आपल्याला संस्कार कोणीही लावू शकत नाही. काय महाराज, आजकालच्या मम्म्या काय करतात? लेकरू 4 वर्षाचं असताना जॉबला जातात. कुठं जातात? ड्युटीला. कुठं? जॉबला जातात. जॉबला लेकरू 4 वर्षाचं आणि आया कुठं? जॉबला. लेकराचं घरी. आता एक मला सांगा, पुरुष मंडळ मला एक सांगा, किती जण काम करतात हो बायकोनी सांगितलेलं? खरोखर सांगा, मला सगळ्यांचं माहित आहे. खरोखर सांगा, सांगतात की नाही तुम्हाला तुमच्या बायका काम? तुम्ही ऐकतात की नाही? सांगतात की नाही? सांगतात ना? हो, सांगतात. बरं झालं आता तरी तुम्ही खरं बोलले, नाहीतर यमदूत खाली आले असते तरी सुद्धा तुम्ही खरं बोलले नसते. विठ्ठल. आता महाराज मला एक सांगा, गिरणीवरती दळण आणायला कोण जातं? कोण जातं? माणूस. मुलाचं शाळेचं आवरून कोण देतं? माणूस. मुलाला शाळेत कोण सोडवतं? माणूस. घरातल्या निम्मे अर्धे काम तर माणूसच आवरतो. तरी सुद्धा ही जॉब वरून आल्याच्या नंतर महाराज, कुठून? ड्युटी वरतून आल्याच्या नंतर घरामध्ये एखादं काम शिल्लक दिसलं तर त्या बाळाला फार मारते आणि त्याला झोकात टाकते. आणि काय म्हणते त्या बाळाला? हडहाड कुत्र्या हाड हाड, हडहाड कुत्र्या हाड. काय म्हणते? म्हणते की नाही महाराज? मग त्या बाळाला वाटतं आपण एक पुत्रच आहोत. थोडं मोठं झालं की आईवर भुंकते, आणखीन मोठं झालं की बापावर भुंकते, त्याच्यापेक्षा मोठं झालं की अख्ख्या परिवारावरती भुंकते, त्याच्यापेक्षाही मोठं झालं तर अख्ख्या गावातल्यांवरती भुंकते. त्याला कोणी सुद्धा चांगलं म्हणत नाही. का चांगलं म्हणत नाही महाराज? कारण की बोलणं फार विचित्र आहे, वाणी फार अपवित्र आहे. मला माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही तुमच्या लेकरांना, तुम्ही तुमच्या नातवंडांना चांगले संस्कार द्या, चांगलं घडवा. तुमचे लेकरं आता लहानाचे मोठे होत आहेत. तुम्ही तुमच्या बाळाला म्हटलं पाहिजे, ए बाळा इकडे, ही घे साखरेची वाटी किंवा ही घे साखरेची पुडी, ही घे अगरबत्ती. देवाच्या मंदिरात जा,
देवाला प्रसाद ठेव, तोच प्रसाद घरी घेऊन ये, देवा पुढे अगरबत्ती लाव, देवाला नतमस्तक हो, देवाचा नमस्कार घे आणि असं आजकालच्या मातेने म्हणलं पाहिजे. पण आजकालच्या मातेला उठल्या उठल्या सकाळ सकाळच काय लागते, फोन लागते. कशाला लागते? सकाळचे स्टेटस ठेवायला. मग बाळ काय देवघरात जाऊन घंटी वाजवेल का हो? विठ्ठल आता पुरुष मंडळींना तर फारच छान वाटत असेल. काय मुलगी आहे, फक्त आणि फक्त बायांवरती बोलती. अहो मला तुमचं सुद्धा माहित आहे. एक वेळचा प्रसंग सांगते. एकदा मी कीर्तनाला गेले होते. कीर्तनाला गेले असताना कीर्तनाला मी अर्धा तास अगोदरच गेली होती. तेव्हा तिथे एक मावशी होत्या. त्या मावशी म्हणाल्या, ए बाळा, ए दीदी, तू आमच्या घरी चहा प्यायला ये बरं. मी म्हटलं, अहो नको मावशी, मला साखर जास्त आहे. काय म्हटलं मी? मला साखर जास्त आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं असू दे, तुला जास्त साखर टाकलेला चहा देत नाही, थोडी साखर टाकते, चहापत्ती जास्त टाकते. आता मनात तर काय होतं, बरं झालं डायबिटीजचं माणूस निघालं, साखर तरी कमी टाकावी लागते. विठ्ठल महाराज. मग माझं कीर्तन संपन्न झालं. मी गाडीत बसले. गाडीत बसल्याच्या नंतर त्या मावशी धावत पळतच आल्या आणि म्हणाल्या, ए दीदी, चल ना ग चहा प्यायला. मी म्हटले, आता एवढाच आग्रह करतात ते तर जाऊनच बघूया. गेले महाराज. मी त्यांच्या घरी घरी गेल्याच्या नंतर त्या घराचा घर मालक खाली बसलेला होता. पार्किंग मध्ये मीटिंग मध्ये बसलेला होता. मीटिंग तर सर्वांच्या लक्षातच आली. बिचारा मीटिंग मध्ये बसला होता. मी चहा पिण्यासाठी घरामध्ये गेली. परत त्या बापाने म्हणजेच त्या पप्पाने आपल्या मुलाला आवाज दिला. मुलगा तिसरीला होता. पिंट्या, ए पिंट्या, इकडे. मुलगा धावतच आला आणि मुलगा म्हणाला, काय हो बाबा, काय काम आहे? तेव्हा बाप म्हणाला, एक काम कर, ही घे बिडी आणि हिला चुलीला लावून. काय? ही घे बिडी आणि हिला चुलीला लावून. मुलाने बिडी घेतली. स्वयंपाक घरामध्ये गेला. स्वयंपाक घरामध्ये आई स्वयंपाक करत होती. घेतली बिडी, लावली चुलीला. बिडी घेऊन चुलीला लावली आणि बाहेर आला. त्याच्या लक्षातच नाही की बिडी विजलेली आहे म्हणून. त्याला वाटलंच नाही की बिडी विजलेली आहे. आणि बापाला म्हणाला, पप्पा, ही घ्या बिडी. काय म्हणाला? पप्पा, ही घ्या बिडी. बापाने आधी 2 ठोके टाकले महाराज. आणि बाप काय म्हणाला? अरे मूर्खा, अरे गाढवा, तिसरीला गेलास तरी सुद्धा आणखीन नीट बिडी सुद्धा पेटवता येत नाही. किती मूर्ख आहेस तू, किती निर्लज्ज आहेस. आता जर बिडी विजली तर माझ्या एवढं वाईट कोणीही. असं कोण म्हटलं? पप्पा म्हणले महाराज. कोण? पप्पा. घेतली बिडी, पुन्हा गेला स्वयंपाकघरात. आई चूल फुंकत होती फुंकरने. आई चूल फुंकत असताना याच्या डोक्यामध्ये कल्पना आली. पण तरी सुद्धा याने आईला विचारलं, आई काय करतेस ग? आई म्हणाली, काय नाही बाळा, चूल फुंकते. हा म्हणाला, कशासाठी? आई म्हणाली, अरे बाळा, चूल फुंकल्याच्या नंतर जाळ भिजत नाही. ह्याने काय केलं माहितीये का महाराज? घेतली बिडी, लावली चुलीला आणि फुंकत 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 बापापर्यंत आला. आणि बापाला म्हणाला, पप्पा, ही घ्या बिडी. बापाने काय म्हणावं महाराज? काय म्हणावं त्या पप्पांनी? पप्पा म्हणाले, अरे शाबास, आता शोभतोयस तू या पठ्ठ्याचा मुलगा. काय? अरे शाबास, आता शोभतोयस तू या पठ्ठ्याचा मुलगा. एक काम कर, माझ्या खिशातले 100 रुपये घे आणि ते खर्चून टाक. असं कोण म्हटलं? पप्पा म्हटले महाराज. मग काही दिवसांनी तोच मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्याने बापाच्या तोंडावरती धूर सोडला ना महाराज. तर बाप काय म्हणतो? माझा मुलगा बिघडला, माझा मुलगा वाईट वळणाला गेला. आता वाईट वळणाला लावायला मी आलते का हो? का आपण गेलतो? नाही ना, बापच होता. आणि गाराणा करायला सुद्धा बापच. विठ्ठल विठ्ठल. दुसरं केंद्र आता वडिलांचं झालेलं आहे. पहिलं केंद्र कोणाचं झालं? आईचं झालं, मम्मीचं झालं महाराज. दुसरं केंद्र पप्पांचं झालेलं आहे. आता तिसरं केंद्र म्हणजे गुरूंचं.
गुरूंना कळायला पाहिजे आपल्या शिष्याचं हित कशात आहे. असेच आपण गुरु केले पाहिजे. विठ्ठल गुरूंना कळायला पाहिजे आपल्या शिष्यांचं हित कशात. संस्कार मुलांना आताच घडू शकतात महाराज. मुलं जोपर्यंत लहान आहेत ना तोपर्यंतच मुलांना संस्कार लागू शकतात. मुलं जशी जशी मोठी होतील ना महाराज तसे तसे मुलांना संस्कार लागू शकत नाही. आता मला एक सांगा, उदाहरणाद्वारे सांगायचं झालंच तर एखादी माती आता ओली असते. ओली असताना आपण तिला मडक्याचा आकार देतो. मडक्याचा आकार दिल्याच्या नंतर तिला भट्टीत टाकतो. कशाला भट्टीत टाकतो तर मडक्याला भट्टीत टाकतो. ते मडकं भाजून बाहेर येतं. मग आता पहिल्या मातीसारखं रूपांतर या मातीचं होऊ शकतं का हो महाराज? तर नाही. असं संस्कारांचं सुद्धा आहे. संस्कार हे बालवयातच लागू शकतात. मोठं झाल्याच्या नंतर कितीही समजून सांगितलं, कितीही डोकं आपटलं तरी मुलांना संस्कार लागू शकत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात आई वडील चांगले पाहिजे, आई वडील सात्विक पाहिजे, तेव्हाच लेकरू सुद्धा सात्विक जन्माला येणार, तेव्हाच मूल सुद्धा संतान बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी. म्हणून जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय याचं उत्तर आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. शुद्ध बीजा पोटी 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 शुद्ध बीजा अमृताची वाणी वाणी अमृताची वाणी म्हणतात बीज सात्विक असेल तर त्याला फळ सुद्धा सात्विकच येणार, त्याला फळ सुद्धा रसाळच येणार. काय होणार? बीज जर सात्विक असेल तर त्याला फळ सुद्धा शुद्धच येणार आणि सात्विक येणार. हे आपल्याला महाराजांनी सांगितलं. आता मग साधकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता चांगले कर्म करा, चांगलं राहा, पण कर्म कोण पाहतो? आजकालचं जग कुठं चाललंय आणि तुम्ही काय म्हणताय? महाराज म्हणाले या जगामध्ये आपलं असं कुणीही नाही. अहो जन्मदाते आई वडील आपले नाही, बहीण भाऊ आपले नाही, तर आपण लोकांच्या काय अपेक्षा करतो? नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही
नाही कुणाची कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे आ बहीण कुणाचे भाऊ कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्यावरती राहतील सर्वे तुटतील जागा दोरे नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही महाराज म्हणतात या जगामध्ये आपलं असं कोणीच नाही. तो भगवान परमात्मा सोडला ना तर या जगामध्ये आपलं असं कोणीच नाही. महाराज आपले आई वडील आपले नाही तर आपण नातेवाईकांची अपेक्षा करतो. आपले सख्खे आई वडील आपले नाही, कोणीही या जगामध्ये कुणाचंच नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. त्याच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार करू नका. किती काही दिले हो त्या भगवान परमात्म्याने नामस्मरण आणि नामचिंतन करण्यासाठी, किती काही दिले. डॉक्टरनी तरी एका एका पार्टची किंमत केली, पण या सर्व देहाची किंमत त्या भगवान परमात्म्याने केली का? केली का त्या भगवान परमात्म्याने? नाही महाराज. माझा तो भगवान परमात्मा फार मयाळू, दयाळू, कृपाळू आणि उद्धारू आहे. त्याच्या इतकं मयाळू, दयाळू, कृपाळू या अख्ख्या जगामध्ये कुणी नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. हा देह त्याच्या कारणी लावा. हेच जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. मुखे अमृताची वाटी मुखे अमृताची वाटी मुखे अमृताची वाटी मुखे अमृताची वाटी अमृताची वाटी मुखी अमृताची वाटी मुखी अमृताची वाटी मुखी अमृताची वाटी देहाच्या कारणी
आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहित नसेल, पण संत श्रेष्ठ असे असणारे या जगाचा मालक, या विश्वाचा मालक माझे बाळू मामा यांचा जन्म महोत्सव आहे. महाराज काय आहे? जन्म महोत्सव आहे. तर सर्वांनी हात वरती घ्या. थोडं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामस्मरण करा. माझे मामा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. हा माझ्या मामांचा आणि हा माझा शब्द आहे. घ्या हात वरती. बाळू मामा वैद व वैद व वैद बाळू मामा वैद 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 जाने मेरे गेल्या वैद 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 जाने मेरे वैद 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 बाळू मामा वैद 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 जाने मेरे गेल्या वैद 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 रुद्राचा अवतार थोरयो रातो अदमापुरा उदरुनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा हातावरती घ्या. धारा ज्ञानगंगेची अमृतधारा बाळू मामा वैद वैद मेरे गेल्या वैद वैद होय. बाळू मामा वैद 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 जाने मेरे गेल्या वैद वैद होय. रुद्राचा अवतार थोरयो रातो अदमापुरा हे कृष्णाचा अवतार यो रुद्राचा अवतार थोरयो रातो अदमापुरा उदरुनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा बसता
आत्मापुरात गेलो होतो. मामांचं दर्शन घ्यायला गेले असतात. आज माझ्या मामांचा, आज या जगाच्या मालकाचा जन्म महोत्सव सोहळा होता महाराज. म्हणून मग म्हटलं जरा यांना बाळू मामांची आठवण करून द्या. छान वाटलं ना भजन? छान वाटलं ना? किती जणांना आवडलं हो भजन केलेलं? पण हात तर वरती कोणीच ठेवले नाही महाराज. असं काय बरं? घ्या आता पुन्हा हात वरती. करायचं का भजन? करू करू. घ्या हात वरती. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बसल्यासारखं वाटलं असेल. आता खऱ्या अर्थाने तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन केलेलं दिसतंय. सर्वांच्या मुखावरती आनंद दिसतो. आहे की नाही आनंद? नामचिंतनात आनंद आहे की नाही? घरच्यांचं तर रोजच करतो. आज भगवंताचं केलं. माझे मामा याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. तो माझा भगवान परमात्मा याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज लक्षात असू द्या, लक्षात राहू. मग आता एकीकडे लक्ष द्या. महाराज काय म्हणतात? फक्त मन निर्मळ असून चालत नाही, सर्वांग निर्मळ पाहिजे. आता सर्वांग म्हणजे काय? तर मन सुद्धा निर्मळ पाहिजे, बोलणं सुद्धा छान पाहिजे, बोलणं सुद्धा गोड पाहिजे. माऊली म्हणतात तैसे साचा आणि मवाळ मितले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक एक शब्द वापरताना जरा विचार करा. बोलून झाल्याच्या नंतर विचार करू नका महाराज. बोलण्याच्या आधी विचार करा. बोलून झाल्याच्या नंतर विचार केल्याच्या नंतर काय गत होते हे मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सांगते. एका गावामध्ये एक सावकार राहत होता आणि एक मजूर सुद्धा राहत होता. त्या मजुराला 3 मुलं होते महाराज. किती मुलं होते? किती आहे लक्ष? 3 मुलं होते, एक मुलगी होती. मुलीचं लग्न ठरलं होतं महाराज. मग त्या मजुराने आपल्या सर्वात लहान मुलाला आवाज दिला आणि म्हणाला
एक काम कर, सावकाराकडे जा आणि सावकाराकडून पैसे घेऊन ये. हा सावकाराच्या घरी गेला महाराज. सावकार याला काही दिसत ना. हा सावकाराला सापडायला लागला, पण सावकार याला काही दिसतच नव्हता. सावकाराने त्याला हाक मारली. काय रे बंड्या, काय काम काढलंस? हा म्हणाला, कामाचं जाऊ द्या हो, पण तुम्ही एवढ्या वरती बसलेले आहात. सावकार म्हणाला, अरे वरती बसलेल्याचं जाऊ दे, आता तुला तर माहिती आहे हिवाळा आहे म्हणून मग मी वरती ऊन खात आहे, उन्हाचा आनंद घेत आहे. काय काम होतं सांग बरं? तेव्हा हा म्हणाला, कामाचं जाऊ द्या हो, पण तुम्ही 4थ्या मजल्यावरती बसलेले आहात, तुम्ही धष्टपुष्ट आहात. जर तुम्ही यदा कदाचित मेलेच तर तुम्हाला खाली कसं न्यायचं? काय म्हटला हा शहाणा होता ना जरा जास्त, म्हणून हा काय म्हणाला, तुम्ही यदा कदाचित मेले तर मग तुम्हाला न्यायचं कसं? सावकाराने त्याच्या नोकरांना आवाज दिला. याला वाटलं आता काय थोडंफार खायलाच देत असतील. लय मोठं दिलं महाराज, पण काय दिलं? मार दिला. नोकराला बोलवलं आणि नोकराला म्हणाला, याच्या आधी 2 कानाखाली मार आणि याला घरी पाठव. नोकराने मालकाने सांगितल्याप्रमाणे केलं. हा घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर याला याच्या बापाने विचारलं, का रे आणलेस का पैसे? हा म्हणाला, काय होतो तुमचा सावकार, मी नाही जाणार आता त्याच्याकडे पैसे आणायला. सावकाराने आपल्या मधल्या मुलाला आवाज दिला. मधल्या मुलाला पाठवलं. कोणी? सावकाराने का? मजुराने आपल्या मधल्या मुलाला आवाज दिला, सावकाराकडे पाठवलं. हा गेला. याने आधी शेठजींना रामराम घातला. काय म्हटला हा? राम राम शेठजी. आता सावकार म्हणाला, आता तुझं काय काम आहे रे बाबा? हा म्हणाला, काम तर काही नाही आहे, एकदम थोडंसं काम आहे, पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही माझ्या भावाला मारलं म्हणे, का मारलं? असा प्रश्न त्या मुलाने सावकाराला केला. सावकार म्हणाला, अरे जे तोंडाला येईल ते बोलत होता तुझा भाऊ, काही पण बरळत होता, मग दिले 2 ठोके पाठवलं घरी. मग हा म्हणाला, जाऊ द्या हो, तो लहान आहे, त्याला काही कळत नाही. तुम्ही मरणार तर नाही सावकार, पण यदा कदाचित तुम्हाला मरण आलं तर आपण एक काम करू, तुमचे हातपाय तोडून तुम्हाला खाली घेऊन जाऊ. आता हा किती शहाणा होता महाराज. हा तर त्याच्यापेक्षा डबल होता. हा काय म्हणाला, तुमचे हातपाय तोडून आपण तुम्हाला खाली घेऊन जाऊया. याला सुद्धा मरेपर्यंत मारलं आणि घरी पाठवलं. विठ्ठल याला सुद्धा मरेपर्यंत मारलं आणि घरी पाठवलं. घरी गेल्याच्या नंतर घडलेला सर्व प्रकार त्याने बापाला सांगितला. आता मजुराने आपल्या सर्वात मोठ्या मुलाला आवाज दिला आणि म्हणाला, एक काम कर बाबा, जा त्या सावकाराकडे पैसे घेऊन. या दोघांनी तर नाही केलं, पण बघू आता तू तरी काय करतोयस. तो पण गेला. गेल्याच्या नंतर महाराज सावकाराला रामराम घातला आणि हा तर त्यांच्यापेक्षा शहाणा होता. महाराज रामराम घातल्याच्या नंतर हा म्हणाला, शेठजी तुम्ही माझ्या दोन्ही भावांना मारलं म्हणे. तेव्हा सावकार म्हणाला, हा रे विचित्रासारखं काहीही बोलत होते, बडबड करत होते, विनाकारणाचं काहीही बोलत होते, मग मारलं आणि दिलं घरी पाठवून. तेव्हा हा म्हणाला, सावकार ते लहान आहेत, शेठजी ते लहान आहेत, त्यांना एवढं काय कळत नाही, त्यांच्या वतीने मी माफी मागतो. तुम्हाला मरण तर येणार नाही शेठजी, पण यदा कदाचित जर तुम्ही मेलेच ना तर आपण एक काम करू, या माडीला पहिल्या माडीपासून शेवटच्या माडीपर्यंत आग लावली, म्हणजे तुमची वरच्या वरच राखू. आता याने तर एवढा मार खाल्ला, उठायचं पण कळाना आणि बसायचं पण कळाना. असाच हा घरी गेला. आता महाराज तुम्ही मला सांगा, जे काम होतं ते सुद्धा झालं नाही, पैसे सुद्धा मिळाले नाही आणि मरेपर्यंत मार सुद्धा खावा लागला. हे कशामुळे? तर हे वाणीमुळे, हे वाणीच्या दोषामुळे. विठ्ठल मग आपल्या हातून फक्त आणि फक्त आपल्या मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन झालं पाहिजे. त्याच्या
भरपूर झालेला आहे महाराज. सर्वांच्या चेहऱ्यावरती झोपच झोप दिसत आहे. दिसते की नाही? दिसते ना. लागली की नाही झोप? खरं खरं सांगा प्रामाणिकपणे. नाही लागली? घ्यायचं कीर्तन 3 वाजेपर्यंत कीर्तन घ्यायचं का? प्रामाणिकपणाने सांगा. कोणी सुद्धा डोळे बंद करणार नाही. सांगा घ्यायचं का 3 वाजेपर्यंत? नको. याच्यातले निम्मे अर्धे तर म्हणत असतील काय महाराज आणलेला आहे आज, नुसतं आम्हाला जागवतो, आम्हाला झोपूच. नक्कीच म्हणत असतील, निश्चितच म्हणत असतील. म्हणून आज वेळ झालेला आहे. सांगायचं तर भरपूर काही होतं, पण पुढच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला मी निश्चितच तुम्हाला सर्व काही सांगून जाईल महाराज. आता आपल्याला थोडक्यात आटपायचं आहे आणि मला तुम्हाला थोडक्यात बाप सांगायचा आहे महाराज. काय सांगायचं आहे? बाप सांगायचा आहे. महाराज म्हणतात हे मन निर्मळ पाहिजे, हे सर्वांग निर्मळ पाहिजे. हे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय सर्वांगी सुंदर सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ विठोबा रखुमाई
हरी जय जय हरी जय हातावरती घ्या. हरिनामचिंतन. आता सर्वांच्याच झोपा गेलेला दिसत आहे. गेल्या का झोपा? बरं वाटलं ना? त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, नामस्मरण करू. अहो माझा तो भगवान परमात्माच एवढा गोड आहे महाराज, त्याची गणनाच होऊ शकत नाही महाराज, त्याचं मोजमापच होऊ शकत नाही महाराज. फार गोड माझा भगवान परमात्मा आहे महाराज, त्याच्यापेक्षा गोड या जगामध्ये या सृष्टीमध्ये दुसरं कोणीही नाही. फार गोड आहे तो भगवान परमात्मा. तो आहे ना महाराज, म्हणून आज आपण इथे आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आपण फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे. सात्विक मुले जन्माला यावी असे वाटत असते तर आई वडील देखील सात्विक पाहिजे. बीज सात्विक पाहिजे महाराज, तेव्हा त्याला फळ सुद्धा सात्विक येतं. एक वेळचं तुम्हाला उदाहरण सांगते महाराज. एकदा माझे संत कबीरदास महाराज काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले महाराज. कशासाठी गेले तर दर्शन घेण्यासाठी गेले महाराज. त्यांचं लेकरू, त्यांचा मुलगा अवघा 12 वर्षाचा होता महाराज. किती? 12 वर्षाचा. तेव्हा तेथे माझे ज्ञानोबाराय सुद्धा गेले महाराज आणि माझ्या मुक्ताबाई सुद्धा काशीला काशी विश्वनाथाचं दर्शन करण्याकरिता गेल्या होत्या. कबीरदास महाराजांच्या मुलाचं नाव कमाल होतं महाराज. कमाल फार हुशार होता. कमाल म्हणाला कबीरदास महाराजांना, म्हणाला बाबा, ओ बाबा, बाबा ऐका ना हो, आज आपण माऊलींना आणि या मुक्ताबाईंना आपल्या घरी जेवणासाठी नेऊया ना. बाबा मी तुमच्या पुढे हात जोडतो बाबा. बाबा मी तुम्हाला विनवणी करतो बाबा. बाबा मी तुम्हाला विनवणी करतो. जाऊया ना हो बाबा यांना घेऊन. कबीरदास महाराज काय म्हणाले? कबीरदास महाराज म्हणाले, अरे बाबा आपल्या घरामध्ये अन्नाचा तर एक शीत देखील नाही, कसं नेणार यांना? काय खाऊ घालणार यांना? कबीरदास महाराजांनी त्या बाळाला प्रश्न केला. महाराज त्या बाळाला विचार, काय खाऊ घालणार आता तू यांना? घरामध्ये तर शीत नाही, तूच तर म्हणतो आहेस ना की यांना घेऊन जायचं म्हणून. कसं करायचं बाळा आता? सांग ना बाळा, काय करायचं आता? कमाल फार हुशार होता महाराज. कमाल म्हणाला, बाबा मी जेवढं संतांना लागेल तेवढीच फक्त चोरी करतो. काय करतो महाराज? चोरी करतो. बाबा मी तुम्हाला विनंती करतो, नाही म्हणू नका बाबा. मला माहित आहे माझा बाप स्वाभिमानी आहे, माझा बाप नकोच म्हणणार आहे, पण बाबा मी तुमच्या पुढे हात जोडतो.
बाबा जाऊया ना हो, बाबा जाऊया ना. माझा 12 वर्षाचा कमाल म्हणत होता महाराज. कबीरदास महाराजांना म्हणत, बाबा जाऊया ना. बाबा माझ्या माऊलींना आपल्या घरी भोजनासाठी नेऊया ना बाबा. कबीरदास महाराज म्हणाले, बरं बाळा, तुझी एवढीच इच्छा आहे तर आपण यांना, पण तू करणार तरी नेमकं काय आहेस? तेव्हा हा म्हटलं, बाबा रात्रीचे दुकानं तर सर्व बंद असतात, मग कोण आपल्याकडे लक्ष देणार आहे? आपण जायचं आणि दुकानातून जेवढं संतांना लागेल तेवढंच थोडंफार सामान आणायचं. त्याच्या व्यतिरिक्त एकही शीत घरामध्ये शिल्लक उरलं नाही पाहिजे याची काळजी मी घेतो. आणि जरी उरलं तरी घरातल्या कोणी सुद्धा खायचं नाही, कोणी सुद्धा त्या शिदाकडे बघायचं नाही. बापाचं अंतकरण काय असतं महाराज? काय असतं त्या बापाचं? काय लेकरू म्हणा, संतांची भेट झालेली आहे, लेकरू विनंती करत म्हणून बाप निघाला महाराज. झाली महाराज, एकदाची संध्याकाळ झाली. बाप लेक गेले महाराज. लेकाने छिद्र पाडलं, म्हणजेच माझ्या कमलाने दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडलं महाराज. गेला, पाहिलं तर दुकानामध्ये भरपूर सामान होतं. जेवढं लागेल तेवढं सामान घेतलं आणि आपल्या बापाला दिलं. काय प्रामाणिक कमाल होता महाराज, काय प्रामाणिक कमाल. त्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि तेवढ्यात बाप लेकांचं बोलणं सुरू झालं. बाप म्हणाला, अरे कमाल, किती हुशार आहेस रे तू, पण मला हे योग्य वाटत नाही. आपण चोरी केलेली आहे कमाल, मला हे योग्य वाटत नाही. उद्या आपण त्या वाण्याला सर्व खरं खरं सांगूया आपण त्या वाण्याला उद्या सर्व खरं खरं, फक्त आज संतांना जेवण करू दे. असं कोण म्हणाले? माझे कबीरदास महाराज म्हणाले, वाणी जागा झाली. वाण्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता महाराज एक कोपऱ्याला पडलेली काठी घेतली. अवघ्या माझ्या 12 वर्षाच्या कमलाने झोडपण्यास सुरुवात केली महाराज. कसलाही मागचा पुढचा न विचार झोडपण्यास सुरुवात केली महाराज. कमाल डोळे मिचकू लागला. बापाला कळालं आपल्या लेकराला मार चालू झालेला दिसतो. बापाच्या अंतकरणाला फार वाईट वाटलं. बापाचं अंतकरण फुटलं. तेव्हा कमाल हसत मुखाने म्हणाला, बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही माझं सर्व ऐकता ना, तुम्ही खूप भारी बाबा आहात. बाबा तुम्ही माझं सर्व ऐकताना एक काम करा, साईडला पडलेली तलवार घ्या बाबा आणि माझं मुंडकं छाटा बाबा. काय करा, माझं मुंडकं छाटा या वाण्याला. हा कबीरदासाचा मुलगा आहे म्हणून कळालं नाही पाहिजे. बाबा मी तुमच्या पुढे हात जोडतो. बापाचे अश्रू अनावर झाले. बापाला काय करावं हे कळेना. काय असतं त्या बापाचं अंतकरण, काय असतं त्या बापाचं. आपण म्हणतो महाराज बाप कठोर आहे. बाप कठोर नसतो महाराज. आईपेक्षाही बापाचं काळीज फार मऊ असतं, फार कोमल असतं. पण ते सहजासहजी कोणाला कळत नाही, सहजासहजी कोणाला दिसत नाही महाराज. ही आजकालची सर्वात मोठी शोकांतिका आहे. काय करतो तो बाप? आजकालची कारती थोबाड वरती करून बापाला म्हणतात. काय म्हणतात? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? काय केलं? ओ पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं? ए आई तू माझ्यासाठी काय केलं? ए मम्मी तू माझ्यासाठी काय केलं? अरे काय केलं हे तर तुला माहित नाही. आज तू जो इथे उभा आहेस ना तो फक्त आणि फक्त त्या आई वडिलांनी. आज तुला जे लहानाचं मोठं केलंय ना ते फक्त आणि फक्त त्या आई वडिलांनी. काय असतो महाराज बाप? बाप सांगण्यासारखा फार आहे महाराज. बाप सांगण्यासारखा फार आहे, पण बाप कोणाला समजलाही नाही आणि बाप कोणाला समजूही शकत नाही. काय करतो तो बाप? कसा असतो तो बाप? अहो डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला दिसू शकतो. डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला दिसू शकतो, पण माती आड गेलेला तो बाप तुम्हा आम्हाला पुन्हा दिसू शकत नाही.
कठीण आहे महाराज. बाप गेला ना महाराज, घराचं अस्तित्व संपलं महाराज. त्या घराला काहीच अर्थ नाही महाराज. एक लक्षात घ्या, इथे आता माझ्या भगिनी असते, मी त्यांना एक सांगते, जोपर्यंत बाप नावाचा सूर्य तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुमच्यावरती कोणतीही वाईट सावली पडणार नाही. पण एक लक्षात घ्या, जेव्हा हा बाप नावाचा सूर्य आयुष्यातून जाईल तेव्हा आणखीन वाईट, तेव्हा खूप वाईट दृष्टी, खूप वाईट नजरा तुमच्यावरती पडतील. हे सर्वांनी लक्षात घ्या. अहो, बापाची चप्पल जोपर्यंत आपल्या दारात आहे तोपर्यंत एका सुद्धा काळ्या कुत्र्याची नजर वरती करून बघण्याची ताकद नाही. खरंच नाही महाराज. पण जेव्हा बापाची चप्पल निघून गेली ना महाराज, तेव्हा रोजचे 10 काळे कुत्रे येतील आणि तुमच्याकडे वाईट नजरेने. माझ्या बहिणींनो, लक्षात घ्या, बाप आहे तरच खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सारे जीवन व्यर्थ आहे. कसा असतो तो बाप? काय असतो तो बाप? काय करतो तो बाप लेकरांसाठी? काय करतो? काय करतो महाराज? आयुष्यभर गरिबीशी झटला, आयुष्यभर गरिबीशी झटला, तेव्हा माझा बाप मला आणखीन कसा असतो तो बाप? काय असतो तो बाप? बाप स्वाभिमानी बाना, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या थेंबाना पुऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर
जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माती बाप घेतो सारे माती बाप घेतो सारे माती. अहो आपण म्हणतो बाप फार कठोर आहे पण बापा इतकं कोमल काळीज कोणाचंच नाही. माऊली माय बापा इतकं कोमल काळीज कोणाचंच नाही. खरोखर सांगते महाराज बाप फार सांगण्यासारखा आहे फार बाप सांगण्यासारखा आहे पण बाप कोणालाही समजू शकत नाही. याच्या आधीही तुम्हा सर्वांना कोणीतरी बाप सांगितलं असेल पण बाप कधीच कोणाला कळत नाही. कधीच बाप कोणालाच कळू शकत नाही कळलाही नाही आणि कळणारही नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे महाराज. सर्वात मोठी म्हणजे या जगात फार मोठी शोकांतिका म्हणजे आजपर्यंत आया सगळ्यांना कळालं पण बाप कोणाला कळाला महाराज. अहो कौशल्य माता रडत होती हे सर्वांच्या स्मरणात आहे पण माझा दशरथ राजा राम राम म्हणून गेला ना महाराज. कोणाच्या लक्षात राहिला हो तो बाप कोणाच्या लक्षात राहिला. 2 टाइमचं जेवण देणारी आई सर्वांच्या लक्षात आहे पण लेकरांच्या आयुष्याची शिदोरी बांधणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे महाराज सांगा महाराज. किती जणांच्या लक्षात आहे. बापा सहजासहजी कळू शकत बापा सहजासहजी मिळू शकत नाही. बाप आहे तोपर्यंत किंमत नाही पण बाप गेल्याच्या नंतर पुन्हा मिळत नाही एवढं लक्षात ठेवा. बाप आहे तरच तुमच्या जीवनाला अर्थ आहे. बाप नाही तर तुमचं जीवन सारं व्यर्थ आहे. हे वाक्य तुमच्या जीवनाच्या डायरीमध्ये तुमच्या आयुष्याच्या डायरीमध्ये नोट करून ठेवा. बाप आहे तरच खऱ्या अर्थाने आपल्या घराला शोभा आहे तरच खऱ्या अर्थाने आपल्या अंगणाला शोभा आहे. नाहीतर बाप नसला तर सारं व्यर्थ आहे. सारं व्यर्थ आहे महाराज. बाप फार सांगण्यासारखा आहे फार सांगण्यासारखा आहे पण बाप कोणालाही कळत नाही महाराज. बापाचं जेवढं सांगाल ना तेवढं कमीच आहे. बाप काय आहे तो आजपर्यंत कोणालाच कळला नाही महाराज आणि कळूही शकत नाही महाराज. लई